महिलांवरचे होणारे अत्याचार अत्यंत निंदनीय दुर्दैवी आहेत. अत्याचार करणाऱ्या विकृत नराधम प्रवृत्तीचं ठेचून काढल्या गेल्या पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मतही आहे, माझं व्यक्तिगत मत आहे. सरकारमध्ये असलेल्या सर्व प्रमुख नेत्यांचं सुद्धा ते मत त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीच्या घटना घडणं हे आपल्या समाज व्यवस्थेला अत्यंत दुर्दैवीरित्या एक तऱ्हेचा कलंक असल्यासारखी स्थिती त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला त्या विकृत मनोवृत्तीवरती कठोर कारवाई केली जावीच, परंतु प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे राजकीय भूमिका असलीच पाहिजे असं नसावं, असं माझं त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मत आहे. लोकशाहीमध्ये त्यांना त्यांचं मत मांडण्याचा निश्चितपणाने अधिकार आहे, तो त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवारांना सुरक्षेवरून कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, ती कुठेतरी लक्ष ठेवण्याचा तर हा प्रकार नाही ना. केंद्राची सुरक्षा त्यांना मिळणार होती, मात्र अजून अद्याप ती घेतली नाही. आदरणीय पवारसाहेबांना त्याच्याबद्दल काय नेमकं वाटतं ते मला माहीत नाही, परंतु मीच वाहिन्यांच्यावरती पाहिलं होतं की ज्या वेळेला आदरणीय पवारसाहेबांना केंद्राने Z+ सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला साहेबांनी ती स्वीकारली असं मी वाहिन्यांच्यावरती पाहिलं होतं. त्यापेक्षा मला त्या बाबतीमध्ये काय मत व्यक्त करायचं नाही आहे. पण इतर काही वक्त्यांनी त्या बाबतीमध्ये जी काही मतं व्यक्त केलेली आहेत ती जर काय आपल्याला काय ज्ञात असतील आणि आपण विचारलं तर त्या बाबतीमध्ये मला बोलता येईल. सर, रोहित पवार याच बाबतीत आहे की रोहित पवार आणि संजय राऊत यांनी सातत्याने या प्रकरणावरती टीका केलेली आहे की शरद पवार यांना जी सिक्युरिटी पुरवली आहे ती त्यांच्यावरती पाळत ठेवण्याकरता ती सिक्युरिटी पुरवली गेलेली आहे. निवडणुका आहेत, त्यामुळे शरद पवारांचे प्रत्येक मुवमेंट, त्यांच्या मिटिंगा ह्या सगळ्या काही केंद्रापर्यंत पोहोचाव्यात याकरता ही सिक्युरिटी दिली गेली असं त्यांचं म्हणणं आहे. वैचारिक दिवाळखोरीमध्ये गेलेले संजय राऊत किंवा रोहित पवार त्यांच्या या वैचारिक कुवतीबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शंका त्या ठिकाणी वाटते. आदरणीय पवारसाहेबांना Z+ सुरक्षा गेले 30-35 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून किंवा मुख्यमंत्रीपद 1995 साली पवारसाहेबांचं सोडल्यापासून आज तागायत ती महाराष्ट्रातली Z+ची सुविधा व्यवस्था त्यांना आहे. भारत सरकार ज्या वेळेला Z+ सुविधा देतं, अधिकतर त्या राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेखेरीज ती देशांतील VIP आपण जे म्हणतो व्यक्तिमत्व, म्हणजे पंतप्रधान, गृहमंत्री, रक्षामंत्री आणि इतर नेत्यांना जी काय दिली जाते ती अतिशय तितक्या तोलामोलाच्या दर्जाच्या नेत्यांना दिली जाते. जशी गांधी परिवाराला सुद्धा देशामध्ये सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे. कदाचित केंद्रीय गृहमंत्रालयाकडे या संदर्भातला काही इनपुट असतील म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने, कारण पवारसाहेब जसं संजय राऊतांना किंवा रोहित पवारांना वाटतं तसं पवारसाहेब काय राज्याचे नेते नाही, ते देशाचे नेते आहेत. देशपातळीवरती ते वेगवेगळ्या राज्यात त्या ठिकाणी जात असतात. अशा वेळेला केंद्र स्तरावरची सुरक्षा व्यवस्था महाराष्ट्रातील आहेच, पण महाराष्ट्रातली Z+ची व्यवस्था ती महाराष्ट्रापुरतं सीमित राहते. ज्या वेळेला साहेब महाराष्ट्राच्या बाहेर जातील त्या वेळेला ते राज्य काही Z+ची सुरक्षा व्यवस्था पुरवतं असं नाही, पण ती केंद्राने पुरवली तर ती अधिक महत्त्वाची त्या ठिकाणी असते. त्या माध्यमातून ते तिला गेलेलं आहे. शेवटी स्वीकारणं न स्वीकारणं हा साहेबांचा अधिकार आहे, पण टीका टिप्पणी करत असताना ज्या पद्धतीने वैचारिक दिवाळखोरीच्या माध्यमातून टीका टिप्पणी केली जाते ते मात्र निश्चितच काही योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. प्रत्येक गोष्टीकडेच राजकारण म्हणून पाहण्याचा आपण प्रयत्न केला, वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी तयार होतील. काँग्रेसचं सरकार असल्यापासून संबंध ठाकरे घराण्याला Z+ची सुरक्षा व्यवस्था दिली गेली. मग त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धवजी त्यांनासुद्धा त्यावेळेला तशी सुरक्षा होती. मग त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने तशी सुरक्षा पुरवली व ती काँग्रेसच्या सरकारने पुरवली असं आपण प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य राहील का? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. सर, आज लाडकी बहीण योजनेवरून टीका केली की मतं पाहिजे म्हणून सरकार काय फुकट पैसे वाटणार नाही, पण त्यात फक्त 2च महिने ही योजना सुरू राहील, त्यानंतर बंद करतील असं राज ठाकरेंनी स्वतः म्हटलं. एक तर असं आहे की योजना ज्यावेळेला सुरू केली त्याच्यात उभ्या महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींच्याकडून ह्या योजनेचं अतिशय प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये स्वागत त्या ठिकाणी झालं आहे. महाराष्ट्रामध्ये संबंध महिला वर्गामध्ये अतिशय समाधानाचं वातावरण त्या ठिकाणी आहे.
राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादा सातत्याने सांगतात की योजना ही अवैधपणाने सुरू त्या ठिकाणी राहील. विरोधकांनी मात्र पहिल्या दिवसापासून या योजनेला विरोध केला. आजही माझा सवाल आहे विरोधकांना, त्याचं त्यांनी पहिलं उत्तर द्यावं. ही योजना त्यांना पाहिजे आहे की नको आहे याचं उत्तर जे आज महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांच्यापैकी कुणी एकाने या संदर्भातलं उत्तर त्या ठिकाणी द्यावं. आणि मग त्याच्याबद्दलचे जी काही उत्तरं द्यायची असतील ती, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं काय प्रतिक्रिया द्यायची असेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी देईल. पण माझा सवाल आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना की त्यांना ही योजना महाराष्ट्रामध्ये हवी आहे की नको हवी आहे. सर, राज ठाकरे असं देखील म्हटले की बदलापूरच्या घटनेनंतर महिला अत्याचाराच्या घटना अनेक समोर आलेल्या आहेत. यामागे काही राजकारण आहे का, असं त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. महाविकास आघाडीमध्ये असताना देखील अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना होतच होत्या म्हणून. राजसाहेब ठाकरे जे काय बोलले त्याचा आता विशेष करून तुम्ही जे सांगितलं ते मी काय राजसाहेब ठाकरेंचं वक्तव्य काय ऐकलेलं नाही. पण त्यांनी आता फिंगर आउट केलेलं आहे महाविकास आघाडीला, त्याच्यामुळे त्याचं उत्तर त्यांनीच द्यावं. शरद पवारांना कायम समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला असंही त्यांचं आजचं वक्तव्य आहे. मला खरंच असं वाटतं राष्ट्रवादीच्या म्हणजे जन्मानंतर संपूर्ण जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली असं ते आज पत्रकार परिषदेत भर सभेमध्ये बोलले. तर राज ठाकरे त्यांची मतं ही नेहमीच परखडपणाने किंवा ते त्यांच्या शब्दामध्ये मांडत असतात. आता या संदर्भामध्ये मी स्वतः काय बोलू इच्छित नाही, कारण पवारसाहेबांचं राजकारण दीर्घकाळ सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्यापासून त्यांनी घेतलेले निर्णय हे संबंध महाराष्ट्राने त्या ठिकाणी अनुभवलेले आहेत. त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यांनी जे काय त्या संदर्भामध्ये सांगितलं असेल त्या बाबतीमध्ये बघूया आता काय इतर कोण काय प्रतिक्रिया देतात. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की शक्ती कायदा जो आहे तो केंद्र सरकारने अडवून ठेवलेला आहे. त्या शक्ती कायद्यामध्ये अशी काही बलात्काराची घटना घडली तर त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची तरतूद जी आहे ती करण्यात आली आहे. परंतु तो कायदा केंद्र सरकारने अडवला आहे आणि त्यावरतून त्यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. नाही, या संदर्भामध्ये मी काय सरकारमध्ये नसल्यामुळे या बाबतीमध्ये अधिकृत काय मी काय बोलणं उचित ठरणार नाही. पण मला आठवतं की स्वतः ज्यावेळेला अनिल देशमुखांनी हा कायदा मांडला त्यावेळेला सुद्धा मी देशाच्या संसदेमध्ये होतो. पण मला आठवतं, कदाचित माझं आठवण चूक असेल बरोबर असेल मला ज्ञात नाही, पण त्यांनीसुद्धा हा कायदा थेटपणाने पास न करता त्यावेळेला सरकारकडे बहुमत होतंच. उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होते, बाळासाहेब थोरातसुद्धा एक वरिष्ठ मंत्री त्या ठिकाणी होते, अनिल देशमुख तर गृहमंत्री त्या ठिकाणी स्वतः होते, बहुमत होतं पक्षाकडे. पण तरीसुद्धा त्यावेळेला हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे सुद्धा अनिल देशमुखांनी पाठवलं होतं. आता त्यांनी त्यावेळेला का पाठवलं का नाही याच्याबद्दलची माहिती माझ्याकडं त्या ठिकाणी नक्की नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्याकडे किंवा राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलेलं बिल काय कारणाच्यासाठी थांबलं आहे याच्याबद्दलचं माझ्याकडे माहिती नसल्यामुळे मी या संदर्भात काय मत प्रदर्शित करू इच्छित नाही. पैशांची उधळपट्टी गुलाबी गँगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशी टीका रोहित पवारांनी केली तुमच्या यात्रेवर खास करून. साहेब, त्यांनी काढलेल्या यात्रा त्याच्यात कसल्याची उधळपट्टी होती? मधल्या कालावधीमध्ये जी काही यात्रा काढली ज्याला राहुल गांधींच्या पदयात्रेपेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद जगाच्या पाठीवरच्या पदयात्रेला मिळाला, त्या पदयात्रा कशा पद्धतीने काढल्या होत्या त्याचं एकदा महाराष्ट्राला विवेचन अकाली प्रौढत्व आलेल्या नेत्यांनी त्या ठिकाणी द्यावं. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याची राजकीय धडकी बसणारी माणसांच्याकडनं याच्यापेक्षा वेगळ्या वक्तव्याची काय मी का अपेक्षा करू इच्छित नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.